नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर तर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. तर थोडक्यात प्रसिद्धीपत्रक पाहून घेऊत आपण. तर पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती सन 2024-25 तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीबाबत सूचना आहेत. पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती सन 2024-25च्या जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे पोलीस शिपाई संवर्गातील 93 रिक्त पदांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, NCC प्रमाणपत्राच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून सामाजिक समांतर आरक्षण प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी पोलीस अधीक्षक लोहमार्ग पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ दिनांक 27 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील ओपन प्रवर्गातील निवड झालेल्या 13 आणि SC प्रवर्गात निवड झालेले 8, ST प्रवर्गात निवड झालेले 9 आणि VJ प्रवर्गात निवड झालेले 4, NTB प्रवर्गात निवड झालेले 4, SBC प्रवर्गात निवड झालेले 2 आणि OBC प्रवर्गात निवड झालेले 9 असे एकूण 49 उमेदवारांनी दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता, तसेच SCBC प्रवर्गात निवड झालेले 30 व EWS प्रवर्गात निवड झालेले 14 असे एकूण 44 उमेदवारांनी दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर येथे खालीलप्रमाणे 9 शैक्षणिक व इतर आवश्यक मूळ कागदपत्रा तसेच त्या कागदपत्राचे छायांकित प्रतीचे 2 संच व 4 पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित राहावे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट काय आहेत काय नाही. तर आवश्यक कागदपत्रे, पहिलं SSCचं 10वीचं उत्तीर्ण म्हणजे 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही पण, नंतर 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही पण, नंतर TC शाळा सोडल्याचा दाखला, नंतर डोमेसिल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आणि जर व्हॅलिडिटी असेल तर ते नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, MSCIT प्रमाणपत्र आणि खाली पुन्हा नंतर हे वेगवेगळे ज्या कॅटेगरीज आहेत म्हणजे माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, आवश्यक प्रमाणपत्र, अनाथ प्रवर्गासाठी, खेळाडूसाठी AWS प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र आणि नंतर आहेत बघा सर्वांसाठीच ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रत सर्वांसाठीच आहे आणि शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीचे प्रवेशपत्र आणि ज्यांच्याकडे NCC प्रमाणपत्र असेल तर त्यांचं ते प्रमाणपत्र एक आणि आवेदन अर्जात नमूद केलेल्या उच्च शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्रे. अँड 25 आहे बघा जाहिरातीत नमूद केलेली इतर सर्व आवश्यक कागदपत्रे. तर ही कागदपत्रे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही घेऊन जायची आहेत. तर तुम्ही PDF पाहून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर. तेथून पण तुम्ही PDF डाउनलोड करून कागदपत्र बरोबर रेडी ठेवा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन पक्का होऊन जाईल. तर कॉंग्रॅच्युलेशन जे कोणी विद्यार्थी मित्र सिलेक्शन झालेले आहेत, तर मनापासून आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी अपडेट दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण पुढे चालून मिळत राहतील. सो बघा, तात्पुरती निवड यादीतील उमेदवार यांनी 1 एप्रिल 2026 ते दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहेत. कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आली म्हणून उमेदवारांना नियुक्तीसाठी दावा करता येणार नाही. याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. कागदपत्र पडताळणीनंतर पात्र उमेदवारांचे सामाजिक समांतर आरक्षण प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी करण्यात येईल. याबाबत सर्व उमेदवारांनी व्यक्तिशः नोंद घ्यावी. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अँड चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.